वर्षी आपल्या अखंड हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवरायांची यांची शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने हा निर्णय केलेला आहे। आणि शिवभूमीचा सुपुत्र आणि विद्यमान आमदार या नात्याने या शिवजयंतीच्या असलेल्या उत्सवाचा मी अध्यक्ष म्हणून आज ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतो। इथे सगळे शिवभक्त आहेत, माझे सर्व सहकारी आहेत आणि आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं शिवभूमीच्या मी मनापासून अतिशय सहर्ष स्वागत करतो। आणि हे स्वागत होत असताना किल्लेश्वरी शिवजयंती महोत्सव हा पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग हा संयुक्तपणे साजरा करतात। त्याच्यासाठी शासनाने आपल्याला काही गाईडलाईन दिल्याच्या अनुषंगाने आपण कामकाज चालू केले। छत्रपती शिवरायांना ही दरवर्षीचा आपला दर्शनी भाग आहे, त्या दर्शनी भागामध्ये मोठ्या वेशी आपण या ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या अभूतपूर्व आहे, ज्या वेशी पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि राज्यातल्या येणाऱ्या शिवभक्तांना आनंद होणार आहे। या वेशीचं काम आपण 8 दिवसापूर्वी चालू केलंय आणि त्या ठिकाणी फायर शो होणार आहे, रोषणाई होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुख्य पुतळा आहे आपला तिथला चौकातला, त्याच्या पाठीमागे ही मोठी ही पहिली वेश होणार आहे। तिचं नाव आहे भव्य छत्रपती शिवकालीन मौर्य शौर्य मावळा वेश। शिवरायांच्या शौर्याची आणि मावळ्यांच्या शौर्याची ती सगळे असलेली वेश आपण त्या ठिकाणी करतोय, त्याच्या मागे फायर शो घेतोय। दुसरी जी वेश आहे ती समोर आपला जो परदेशपूर आहे तिथे ही अंबारी थडी वेश ही उभी राहते आणि त्याच्या पुढे जे आपण जगातला सगळ्यात उंच पुतळा बनवतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा गोदरे या ठिकाणी, त्याची जी 2 पाद्य आहेत ते आपण मोठे जे महाद्वार आहेत आपला मुख्य द्वार म्हणजे शिवरायांची जी एंट्री होते आपली जुन्नरची, त्याच्या पुढच्या बाजूला 2 ठिकाणचे पाद्य सुद्धा आपण लोकांच्या सरळ शिवभक्तांच्या दर्शनासाठी आपण उभे करतोय। कारण का याच्यानंतर मात्र पुढच्या 3 महिन्यामध्ये ते पाद्य तिथं स्टोर होणार आहे, ते तिथं उभे राहणार आहे। त्याच्यानंतर त्या पाद्यांना हात लावणं मुश्किल आहे, एकदा गोदऱ्याला सेटअप लागल्यानंतर, त्यामुळे ते सुद्धा आरस आपण त्या ठिकाणी शिवभक्तांसाठी मोकळं करतोय। 17 तारखेला बैलगाडा 17 आणि 18 बैलगाडा शर्यती आपण चालू करतोय। ते बैलगाडा शर्यत म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्या सर्व असलेल्या ग्रामीण गावगाड्यांचा मोठा हा विषय। अनेक वर्ष संघर्षातून हा बैलगाडा चालू झाला आणि त्याला प्रथमचं पारितोषिक आहे ते 1,51,000 आहे, द्वितीय ते 1,01,000 आहे, तृतीय 75,000, चतुर्थ 21,000 आणि सर्व अशी बक्षीसं घाटाचा राजा असेल आणि 20 फुटावरचा कांडा असेल, आकर्षक बारी असेल, अशा विविध असलेल्या आकर्षक बक्षिसाने मिळून हा संपूर्ण हा बैलगाडा शर्यतीचा हा मोठा खेळ आपण या ठिकाणी स्वर्गवासी रावसाहेब बुट्टे पाटलांचं फार मोठं दातृत्व आहे। त्या मंडळीने जे आपल्याला जागा सुरू केली त्या शंकरराव बुट्टे पाटलांच्या ग्राउंडवर म्हणा, जे बोलत त्यांनी दिलेली तर परिसरी जागा म्हणा, इथे हे कार्यक्रमाचं आयोजन करतोय। तर मी शंकरराव बुट्टे कुटुंब जे आहे रावसाहेब, तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी फार मोठा दानशूरपणामुळं आम्ही या सार्वजनिक जीवनाचा सार्वजनिक असलेल्या गोष्टीचा आम्ही त्या जागेमध्ये आम्ही आयोजन करतोय की हे त्यांनी उपलब्ध करून दिल्यावर मग ते शक्य होत आहे। आपल्याला सांगावं की 17 तारखेला दुपारी 4 वाजता भव्य कबड्डी स्पर्धा आहे। 60 किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या 31,000चं पहिलं बक्षीस आणि चषक, 21,000, 11,000, 10,000 आणि हे सगळं आयोजन स्थळी आमची राजेश बाबळे, सचिन काशी सर, प्रभाकर मेंढे, अमोल शिंदे, प्रदीप बोरी, सगळी तरुण पोरं, संजय मोदे सरांपासून आपल्या कबड्डीचे पंढरी भटणारी वडगाव सारे आणि तालुक्यातील सगळे कबड्डी प्रेमी जे आहेत ते आयोजन करतायत। कुस्तीचं आयोजन आपल्याला माहिती आहे की डपाले सर असतील, कदम सर असतील, अध्यक्ष असतील आमचे पोराळे म्हणजे जगतदादा आणि त्याचे सचिन मुंडे आहेत, ही सगळे गोविंदराव आहे आमचे दादो, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे। तालुक्यातले सगळे कुस्तीगर आमचे देवराव लांडे कुस्तीगर आहेत, ही सगळी मंडळी त्याच्या आयोजनामध्ये कुस्तीच्या त्या ठिकाणी सहभाग करणार आहे। आणि शिवसह्याद्रीचा ऐतिहासिक महानाट्य, हे महानाट्य 200 कलाकारांचं महानाट्य, त्याविषयी सायंकाळी 17ला सायंकाळी महानाट्याने सुरुवात होते। आपले शिवरायांच्या आयुष्य, त्यांचं गतिमान असलेलं आयुष्य, त्यांचं संघर्षाचं आयुष्य, त्या आयुष्याला पुन्हा एकदा जनतेसमोर द्यायची
जे कलाकृती सादर करतात ते महानाट्याचे सर्व कलाकार शिवसह्याद्रीचे त्या ठिकाणी सादरीकरण उतरत आहेत. तर त्यांना मी धन्यवाद देतो. तो 17ला पहिल्या दिवशी कार्यक्रम आहे. 18ला कुस्ती आहे. 1 लाखाची पहिली कुस्ती आणि चांदीची गदा. ही चांदीची गदा त्या कुस्तीगरांना कायमस्वरूपी दिली जाईल. फिरती गदा राहणार नाही कायमस्वरूपी. दुसरी कुस्ती जी आहे ती 75,000ची. त्याला कुस्तीच्या 75,000 त्याला चषक दिला जाईल मोठा. त्याच्यानंतर तिसरा 51,000, चौथा 25,000 त्या सर्वांना चषक दिला जाईल. आणि बाकीच्या सर्व जे कुस्तीगीर आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या सर्वांना ढाल दिली जाईल आणि बाकीच्यांना चषक दिला जाईल. आणि या कुस्तीचा आयोजन मी बोलल्याप्रमाणे हे सगळे कुस्तीगीर मंडळी करतायत. मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्तीचा सुद्धा आपण मानवंदन देतो. कारण कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि कुस्तीमुळेच खरं तर अनेक क्रांती घडली की जे आखाडे खरं तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये चालू झाले. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व लोकांनी हा पराक्रम हिंदुस्थानच्या मातेमध्ये घडवलाय. त्या कुस्तीचं एक मोठं दालन आपण त्या ठिकाणी तयार ते पण आयोजनामध्ये घेतलंय. नंतरच्या काळामध्ये त्या 18 तारखेला रात्री 12 वाजता बरोबर 12 वाजता म्हणजे आपण जी मोठी वेश केलेली आहे त्या वेशीच्या तिथे रात्री ठीक 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी आरती होणार आहे. आणि आरती घेऊन फायर शो होणार आहे. जवळजवळ 1 ते 2 लाख लोक आम्हाला अपेक्षित आहे. माझी तमाम मायबाप जिल्ह्याला आणि जुन्नर तालुक्यातल्या ऐकत असलेल्या या माझ्या सगळ्या शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या दिवशी स्वतःच्या गाड्यामध्ये बसवून मित्रपरिवाराबरोबर घेऊन कुटुंबाबरोबर घेऊन 11 वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी आपला जो काशोरोड पुतळा आहे सरकारला त्याच्या समोर आपण सर्वांनी या आतिषबाजी बघायला या. तुम्ही आलात तर त्या आतिषबाजीचं महत्व आपल्या सर्वांना लाभेल. तुम्ही नाही आलात तर आपण शिवरायांपासून वंचित आहोत. छत्रपती शिवरायांनी उभं आयुष्य आपल्यासाठी व्यतीत केलंय. वर्षातून एकदा माझ्या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेने मग आने पठारापासून तर इकडे नाणे घाटापासून सगळे सुकळे वेळेला आंबे हातीपासून तर कानाकोपऱ्यातल्या सगळ्या ग्रामव्यवस्थेतल्या सगळ्या ग्रामगणातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या शहरातल्या जुन्नर शहरातल्या प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन या 18 तारखेच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावं. आणि तिथे होणारा फायर शो आहे हा लाजवाब फायर शो आहे. म्हणजे भारतातले जेवढे फायर शो होत आहेत त्या वरच्या क्रमांकात फायर शो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की मानवंदना देण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांच्या आरती घेण्यासाठी आपण सर्वांनी तिथं यावं. या उत्सवाचा अध्यक्ष तालुक्याचा लोकप्रतिनिधी मी आपल्या सर्वांना मनापासून वेलकम करतो. सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या छत्रपती शिवरायांच्या या महाउत्सवामध्ये सामील होण्यासाठी सहभागी होण्यासाठी आपण सांगतो. आपला वेळ हाच आमच्यासाठी सहभाग आहे. दुसरं आम्हाला काही अपेक्षित नाही. 18 त्या दिवशी अगोदर या महाआरतीच्या अगोदर बरोबर 8 वाजता 7 वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा आदरणीय शाहीर गणेशजी वडगावकर निर्माते आहेत. खूप वरच्या उंचीचे हे कलाकार आहेत जे आता राज्याच्या दौऱ्यावर आता करतायत काम करतायत. त्यांची सुद्धा मोठी टीम आता आहे. त्यांचा आवाज जर तुम्ही ऐकला शाहिरांच्या आपल्या बातमीला तर मला बाबासाहेब पुरंदरेचे त्या काळातल्या शाहीर पट्टीची आठवण होते. अतिशय उच्च दर्जाचे शाहीर आहेत आपले आणि ते आपल्याला माहीत नव्हते. मागच्या 5 वर्षापर्यंत त्यांनी महाराष्ट्रावर प्रवास केलेला आहे. असे असलेले शाहीर गणेशजी वडगावकर यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा कलाविष्कार हा लोकसंगीताचा आणि लोकनृत्याचा सदाबहार कार्यक्रम घरंदाज आणि गावगाड्यातला हा कार्यक्रम ते सादरीकरणाच्या निमित्ताने 18 तारखेला सायंकाळी आपण साजरा करतोय. 19 तारखेला मात्र जे 600 खेळ आहेत जे मर्दानी खेळ आहेत त्या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक मागे तमाम असलेल्या जिल्ह्यातून मग जिल्हा पुरंदर असेल जिल्ह्यातले पुरंदर तालुका असेल भोर तालुका असेल वेल्हा तालुका असेल इंदापूर असेल बारामती असेल खेड असेल त्यानंतर इकडे आंबेगाव जुन्नर इकडे वाकोले या सगळ्या जवळपासच्या दोन्ही जिल्ह्यातून जेवढे काही मर्दानी खेळ करणारी माणसं त्या सर्वांनी प्रात्यक्षिक करायला आपण सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत 19 फेब्रुवारीला शिवरायांच्या जन्माच्या दिवशी शंकरराव गुट्टे यांच्या शाळेवर येऊन आपण प्रात्यक्षिक करावं. आलेल्या सर्व माणसांना त्यांच्या सगळ्या प्रात्यक्षिकच्या रूपाने आम्ही त्यांना मानधन सुद्धा त्याच्या प्रमाणामध्ये देणार आहे जेणेकरून त्यांना येण्या जाण्यासाठी
सोपं होईल. त्यामुळे ह्या मैदानी खेळ करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा एक वेगळं ग्राउंड आपण तयार करतो. ते पहिल्यांदाच आधी काय व्हायचं, एक शो व्हायचा वरती मुख्यमंत्र्यांसाठी आणि कार्यक्रम झाला. पण इथं आता त्यांना मोकळं मैदान आपण करतो. शिवाय त्यांचं कौतुक होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यांचा सराव फार मोठा असतो, पण त्यांच्या पाठीवर पण कौतुकाची ताप टाकत नाही. म्हणून आपण या मैदानी खेळाचं पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे. त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती, म्हणजे जन्म झाल्यानंतर बरोबर सायंकाळी 5 वाजता 19 तारखेच्या फेब्रुवारीला बोरज बोरतावर आदरणीय या राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजी देसाई आरतीचा मान घ्यायला येते आणि शंकरराव गुट्टेच्या आशीर्वाद पटकन आपण सर्वांनी यावं मायबाप घेतले आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता जुन्नर तालुक्यामध्ये सर्व लोक मिळून एकत्र, काही मला वाटतं एक कोणतरी संघटना त्या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करते आणि त्यांच्याबरोबर शिवतीर्थ प्रतिष्ठान, त्या शिवतीर्थ प्रतिष्ठानला शुभेच्छा देऊन त्यांच्या बरोबरच नियोजन घेऊन तेच पुढाकार घेऊन त्यांच्या बरोबरच, म्हणजे मतांतर कोणी मेहरबानी करू नका. आपण एकच शोभायात्रा, भव्य शोभायात्रा काढणार, एकच चांगली मिरवणूक काढणार आहे आणि आपण सगळे एकत्र होते भव्य मिरवणूक आपण पास आउट करणार आहोत. शिवतीर्थ प्रतिष्ठान ते नियोजन पाहणार आहे. त्याच्या नियोजनाखालीच हा भव्य असलेला शोभायात्रेचा कार्यक्रम आणि खालच्या विषयावर चालू करणार आहे आपण मिरवणूक आणि नंतर समारोप करणार. त्याचा रूट सुद्धा ठरलेला आहे. त्यानंतर त्या दिवशी आपण एंटरटेनमेंटसाठी, आनंद साजरा करण्यासाठी, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वैशाली सामंत कॉन्टेस्ट या अतिशय प्रभावशाली गायिका आहे. आपण ऐकलंय त्यांना अनेक वेळा महाराष्ट्राने, आणि वरच्या पट्टीच्या गायिका असताना त्यांनी त्यांचा जो शो अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रसन्नजीत कोसंबी म्हणून गायक आहे, ते सुद्धा आता सध्या हिट आहेत. या सगळ्या कार्यक्रम आपण त्या दिवशी एकोणीसला सायंकाळी घेतलेला आहे. 18 तारखेला अजून एक प्रस्ताव आलाय कार्यक्रमाचा की नरवीर तानाजी मालुसरे, म्हणजे गड आला पण सिंह गेला, म्हणजे जी यशोगाथा ज्या म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जसं पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तसं सिंहगडाचा महासंग्राम त्याची नोंद इतिहासाने घेतली. तानाजी मालुसरेंनी जीवाची आहुती दिली, पण मात्र त्या किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज रोवला हाताने आपल्या, आणि मात्र तिथं पराभव चाकावला. दिल्लीच्या दरबाराला चुकवलं या असलेल्या नरवीराने, आणि त्याची यशोगाथा 18 तारखेला सायंकाळी 6 वाजता ते करतायत. पण ते करणारे जे त्यातले कलाकारांच्या सगळ्या नाट्यामध्ये ते सगळे तलाठी, तहसीलदार, प्राण, विषय म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी हे बसवलेलं पथनाट्य आहे. ही विषयी बाब आहे. म्हणजे ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक वेगळे असलेलं थ्रिल की अधिकाऱ्यांनी जो शासकीय सेवेमध्ये आहे त्यांनी त्याच्यामध्ये, आणि ते विनाशुल्क कुठलाही पैसे न घेता त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचा आयोजित केलेला आहे. असं एक वेगळं काहीतरी आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या हृदयाला टच व्हावं, आपल्या सगळ्यांना आनंद वाटावा असे वेगळ्या पद्धतीचे थ्रिल या निमित्ताने ही आपली शासकीय मंडळी सुद्धा लढवायचा प्रयत्न करतात. मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला सांगतो की शिवजयंती 2 प्रकारे साजरी होते. एक पहिली शिवजयंती जी होते ती किल्ल्यावर मालबंदाला. या वर्षी कुणालाही पासेस मिळणार नाही. पासेस विना ही शिवजयंती साजरी होते. ज्या लोकांचा वरच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे, ज्याला राजशिष्टाचाराचा कार्यक्रम आहे, त्याची नोंद वेगळीच ठेवली गेलेली आहे त्याच लोकांना वरती त्या भागामध्ये, कारण इथे आपण सरळ प्रवेशद्वार मोकळं सोडलेलं आहे. यावेळेला शिवकुंजावर सुद्धा लोकांना जाता येईल. त्याच्यानंतर शिवकुंजाच्या वरती जे आपलं जे जन्मस्थळ तिथं पण लोकांना जाता येईल. त्यामुळे हा जो कार्यक्रमाची नेहमीची जागा आहे पारंपरिक, ती आता आम्ही बदललंय आणि ती आता उत्तरेच्या बाजूला घेतली आहे, उत्तर पूर्वेच्या कोपऱ्यावर घेतली आहे. त्यामुळे इकडचा जो भाग आहे आपला पश्चिमेच्या भागाला आपला छत्रपती शिवरायांचं शिवकुंज आहे आणि जन्मस्थळ आहे. तर तिथे कुणालाही थांबवलं जाणार नाही. पोलीस बंदोबस्त ठेवून सगळ्यांनी यायचं. म्हणजे कुणाचा आरडा ओरड नको, कुणी आम्हाला पास नाही भरायलाही नको, कुणी म्हटले की बाबा हे यांच्या बापाची शिवजयंती का असे कोणी म्हणायला नको. नेहमी वारंवार प्रत्येकाचे असं बोट असतं
की हे फक्त केवळ VVIP शिवजयंती करायचा प्रयत्न चाललाय. तर माझं असं म्हणणं की शिवभक्तांना तो अधिकार आहे, शिवभक्तांना थांबवलं जाणार नाही. पण शासकीय कार्यक्रम होत असताना जर शिवभक्तांनी जर आम्हाला जर त्या ठिकाणी अर्धा तास जर मुभा दिली आणि स्वतःवर जर थांबले कारण मानवंदना देताना तर आपण सगळे जर थांबलो तर आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांना. तुम्ही नेत्यांसाठी नका थांबू, आमच्यासाठी नका थांबू, पण शिवरायांसाठी अर्धा तास जर सगळे स्तब्ध उभे राहिले, मानवंदना दिली तर त्या कार्यक्रमाची उंची वाढणार आहे. परंतु प्रवेश काहीतरी वेगळा पास मिळेल अशा विरोधामध्ये शिवजयंती राहणार नाही. दुसरी गोष्ट एक शिवकुंज जवळ, दुसरी गोष्ट खाली तो अंबरखाना आहे तिथे, आणि तिसरं जिथे आपलं दत्त मंदिर घुसवतो तिथे ते ठिकाणी मोठ्या LED लावणार आहे आपण यावेळेला, मोठ्या स्क्रीन. आतापर्यंत कसं तुमच्या चर्चा झाल्या पण लावल्या गेल्या नाही, पण या लावल्या जाणार. आणि तो जो अर्धा पाऊस 45 तासाचा जो शासकीय कार्यक्रम आहे फळचा, जो अख्खा महाराष्ट्र पासून टीव्हीवर लाईव्ह, तो सगळा आपल्या LED स्क्रीनवर तिथल्या शिवभक्तांना उभं राहून सुद्धा पाहता येणार आहे. शिवाय त्या LED साऊंड शो राहणार आहे, असलेलं मुखचित्र पाहायला मिळणार, साऊंड राहणार आहे, तिथले असलेली अभिवादन, तिथले असलेली सलामी, तिथल्या असलेल्या तोफांची सलामी, तिथल्या असलेल्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांना लाईव्ह पाहण्याची मुभा आपल्याला प्रथमताच केलेली आहे. ते शिवभक्तांना अपेक्षित होतं, अनेक वर्षाची मागणी होती. त्यामुळे ती एक शिवजयंतीवर होईल. मराठा सेवा संघाचा त्याच्यात सहभाग असतो. शिवराय घुसवते आम्ही त्यावेळेला 5 ते 6 पुरस्कार देणार आहे खंडवरला. त्या लोकांचा पुरस्कारवरती सोहळा होणार आहे आणि तो वरचा कार्यक्रम फक्त 45 मिनिटाचा आहे, त्याला जास्तीचा वेळ कोणीही देणार नाही. आणि तिथून त्याच्यानंतर दिवसभर आपण सगळी मंडळी शिवरायांच्या शिवभक्तांच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिवभक्ताबरोबर कार्यरत राहणार आहोत. जे बाकीचे जे शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत ते माझ्या असलेल्या पंचायत समितीचा जो विभाग आहे म्हणजे जिल्हा परिषदचा, ती सगळी मंडळी इथे बुद्धिबळ स्पर्धा असेल, आपल्या मुलांच्या रांगोळ्या स्पर्धा असेल, त्याच्यानंतर गड किल्ल्यांच्या स्पर्धा असतील, पोवाड्याच्या स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असेल, हे सगळं आयोजन जिल्हा परिषद करणार आहे. आणि शहर जे आहे आपलं म्हणजे आपला जो नगर परिषदचा जो भाग आहे त्यांच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे मिरवणुकीपासून इतर जे काही कार्यक्रम दिले, साफसफाई, रोषणाई, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नगर परिषद आपल्या त्यांना जो काही जो अजेंडा दिला आहे त्यांचा जो काही खर्च त्याने जो निर्धारित केला आहे तो खर्च नगर परिषद करणार आहे. अशा पद्धतीने ही शिवजयंती सर्वमान्य आपण साजरी करणार आहे. आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की या शिवजयंतीची देखावा, आरस, त्याची उंची आपण लाजवाब ठेवणार आहोत. लोकांना आनंद वाटेल त्या दिवशी. माझी अजून दुसरी विनंती आहे की ड्राय डे तर आहेच, म्हणजे कोणीही 3 दिवस दारूचा विषय घ्यायचा नाही, पण तरी जी लोक या बाबतीमध्ये आहेत त्या लोकांना माझी विनंती आहे की 3 दिवस तुम्ही सहकार्य करा की जेणेकरून कुठूनही सगळं तरुण लोक दारू घेऊन मद्यप्राशन करून कोणी या कार्यक्रमामध्ये शक्यतो कोणी येऊ नका. कारण काय होतं चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागतं, हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजून माझी कल्पनेची विनंती आहे, तुम्हाला कोणाला काय समजा याला बाजारभाव वाढला पाहिजे, त्याला बाजारभाव वाढला पाहिजे, आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे, आमच्या पोलीस भरतीच्या आम्हाला अजून पारदर्शकता आली पाहिजे, किंवा अजूनही बरेचसे महाराष्ट्राच्या लोकांचे काही विविध प्रश्न आहेत. ते प्रश्नासाठी ज्या लोकांची निवेदन द्यायचे असेल तर त्यांनी माझ्या ऑफिसला जमा करा, मी ते मुख्यमंत्र्यांच्या हातात देईल. पण तो दिवस नाहीये, शिवरायांचा दिवस हा शिवरायांसाठी आहे. मेहरबानी करून त्या दिवसामध्ये कोणीही मला असे निवेदन द्यायची, माझी अशी तक्रार आहे, मी काळी फीत लावली, मी आंदोलन करेन किंवा मी धरणा धरेन, तर तो दिवस नाही. त्यांना विरोध पहिल्यांदा शिवभूमीचे आमचे सदस्य व्यक्त करते. कारण का इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीला मानवंदना एवढाच विषय आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे तो दिवस तरी मेहरबानी करून कोणी खराब करू नका. शिवरायांसाठी तरी एक दिवस मेहरबानी करून सर्वांनी बिनामे ऐकवारे प्रामाणिकपणे ही जयंती उत्साह साजरी करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करा. प्रश्न तर आपण 12 महिने गुण आहोत, त्याच्यासाठी मंत्रालय आहे, त्याच्यासाठी आपल्याला सांगतो की अनेक ऑफिसेस आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री बसतात, जिल्हाधिकारी बसतात आणि प्रशासन सगळे अधिकारी बसतात. आपल्याकडे आमदार आहेत, आमच्याकडे तुम्ही निवेदन घेऊन या, ते सगळे आम्ही तुमचे निवेदन हातात घेऊन ते सगळं त्यांच्या हातात देऊ. पण मात्र कोणीही गालबोट लागेल अशा पद्धतीसाठी त्या ठिकाणी येऊ नका आणि शिवजयंती चांगली साजरी करा अशी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना अजून अंतर्मनाने सांगतो,
शिवराय आहे ना, हे आपल्या सर्वांचं हे एक अभिमानाचा स्रोत आहे, हे ऊर्जा स्रोत आहे. शिवाजी महाराजांसाठी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम असलेल्या रहिवाशांनी आपल्या घरासमोर सडे, रांगोळी, गुढी उभारा, तोरण लावा, आपल्या घरासमोर पताके लावा आणि अतिशय वातावरण चांगलं करा. ही शिवरायांची शिवजयंती वाटली पाहिजे. शाळेला त्या दिवशी सुट्टी आहे, पण ती सुट्टी आपण कशी दिलेली आहे? शाळा चालू ठेवून सुट्टी तर आहे, पण त्या दिवशी तुम्ही शाळेमध्ये येऊन पदयात्रा काढा, शोभायात्रा काढा. छोट्या छोट्या बाळांना, आपल्या मुलांना शिवाजी महाराज करा, कुणाला तानाजी मालुसरे करा, कुणाला त्या ठिकाणी प्रतापगडाचा संग्राम, काही ठिकाणी लाल किल्ल्याचा संग्राम, किंबहुना झालेला सगळ्यात मोठा तह, किंबहुना आग्र्यावरून सुटका, रोहिलेश्वरी रायडेश्वरी केलेली शपथ, असे विविध प्रसंगाने मुलांना त्या ठिकाणी उभं करा. आणि मला आनंदाने सांगतो, कौतुकाने, मी मागच्या वेळेला एक मुस्लिम बांधवाचा एक जाफरबाईचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज झाला. मला सांगा, काय आपल्याकडे संस्कार आहे, आपल्याकडं सर्वांना बरोबर घेऊन जायची प्रथा परंपरा आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्यायची राजमान्यता दिलेली आहे. त्यामुळे कुठलाही जातीवाद, पक्षवाद किंवा कुठलंही राजकारण न करता ही शिवजयंती ही जनसामान्यांच्या माध्यमातून ही सर्व लोकांची खुली आणि चांगली शिवजयंती सर्वांनी आपली मोठ्या आनंदाने साजरी करा, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो. आणि शिवजयंतीच्या या उत्सवाला, महाउत्सवाला मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.